गीतेनुसार भगवान श्रीकृष्णाने आनंदी राहण्यासाठी काही मूलभूत मंत्र दिले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने माणूस नेहमी सकारात्मक आणि आनंदी राहतो. श्रीमद भागवद्गीता हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक ग्रंथ आहे, जो अर्जुनाचे अज्ञान आणि शंका दूर करण्यासाठी भगवान कृष्णाने दिलेला उपदेश आहे. हे शास्त्र मनुष्याला ध्यान आणि आध्यात्मिक जीवनाचा मार्ग दाखवण्यात मदत करते. भगवद्गीता ही 18 अध्यायांमध्ये विभागलेली आहे आणि त्यात एकूण 700 श्लोक आहेत. गीतेमध्ये ज्ञान, कृती आणि भक्ती या तत्वांचे वर्णन केले आहे. त्यानुसार एखाद्या व्यक्तीने कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता आपली कृती पूर्ण निष्ठेने केली पाहिजे. भगवद्गीतेनुसार भगवान श्रीकृष्णाने आनंदी राहण्यासाठी काही मूलभूत मंत्र दिले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने माणूस नेहमी सकारात्मक राहतो. यासोबतच त्याचे जीवन आनंदी होते. चला तर जाणून घेऊया असेच काही मूलमंत्र, ज्याचा अवलंब करून तुम्ही जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनू शकता. नंबर 1. गोष्टी बदलणे. आयुष्यात जे काही बदलता येईल ते बदला, असे भगवद्गीतेत सांगितले आहे. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि मानसिक संतुलन उत्तम राहून माणूस नेहमी आनंदी राहील. त्यामुळे ज्या गोष्टीमुळे तुमचे नुकसान होईल ते बदलणे योग्य आहे. नंबर 2. स्वीकारायला शिका. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की जे बदलता येत नाही ते स्वीकारले पाहिजे. याच्या मदतीने माणूस आपले जीवन आनंदाने जगू शकतो. आनंदी राहण्याचा मूळ मंत्र म्हणजे जे काही तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे ते न करणे. ते देवावर सोडले पाहिजे, कारण वेळेपूर्वी काहीही मिळालेले नाही. तुमच्या नशिबात जे काही लिहिले आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला काही मिळत नाही. सुख असो वा दुःख इतकंच घ्यावं लागतं. म्हणून मनात समाधान कायम ठेवा. यामुळे तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. नंबर 3. दुःख सांगू नका. गीतेच्या प्रवचनात श्रीकृष्णाने सांगितले की माणसाने प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहावे. आतून दुःखाने आणि वेदनांनी भरलेले असले तरी एखाद्याचे दुःख दुसऱ्याला कधीही दिसू देऊ नये. यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. यामुळे तुमच्या आजूबाजूचे वातावरणही नकारात्मक होऊ शकते. त्यामुळे नेहमी आनंदी राहा. अत्यंत कठीण प्रसंगाचेही आनंदात रूपांतर होऊ शकते. नंबर 4. व्यायाम. श्रीकृष्णाने सांगितले आहे की आनंदी राहण्यासाठी लोकांशी नेहमी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. तुमच्या गोष्टी शक्य तितक्या कमी शेअर करा. याशिवाय मानसिक ताण कमी करण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर व्यायाम करा. व्यायामामुळे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत खूप बदल होईल आणि हे तुमच्या यशाच्या दिशेने एक मोठे पाऊल असू शकते. नंबर 5. खोटे बोलू नका. गीतेच्या शिकवणीनुसार जो कधीही खोटे बोलत नाही तो माणूस नेहमी आनंदी असतो, कारण त्याला कशाचीही भीती नसते. म्हणून नेहमी सत्याच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करा. जो सत्य बोलतो तो नेहमी आनंदी असतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.